Welcome to my YouTube channel Loveways Academy. If you are new here, do subscribe, like and share with your friends. We will start new topic that is gravitation. Gravitation चा अर्थ काय? गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण म्हणजे कोणतीही वर फेकलेली वस्तू पृथ्वी आपल्याकडे खेचून घेते. तेच काय सिंपली गुरुत्वाकर्षण. हा चॅप्टर आपल्याला एक्झाम मध्ये किती मार्क्स साठी येतो? 3 मार्क्स साठी. किती मार्क्स साठी? 3 मार्क्स अँड विथ ऑप्शन 5 मार्क्स साठी. हे पहिले नोट डाऊन करा. एक्झाम मध्ये ग्रॅव्हिटेशन चॅप्टर हा 3 मार्क्स साठी येणार आहे अँड विथ ऑप्शन 5 मार्क्स साठी येणार आहे. तर स्टार्ट करू आपला टॉपिक दॅट इज ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन मध्ये फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट. मतलब याचा अर्थ काय? जेव्हा फोर्स एखाद्या ऑब्जेक्टवर ऍक्ट होतो तेव्हा त्याचे इफेक्ट्स काय काय होतात, परिणाम काय काय होतात हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. फर्स्ट पॉइंट, आपण फोर्स जेव्हा ऍक्ट करतो ऑब्जेक्टवर काय लिहू शकतो? फोर्स कॅन सेट बॉडी इन टू द मोशन. याचा अर्थ काय? आपण एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय केला तर तो ऑब्जेक्ट मोशन मध्ये जाऊ शकतो. एक्झाम्पल, सपोज ही जमीन आहे, ह्याच्यावर मी बॉल ठेवलाय, बॉल स्टेशनरी पोझिशनला आहे. ह्याच्यावर जर मी फोर्स अप्लाय केला म्हणजे काय केलं, ह्याला पुश केलं तर हा काय करणार आहे? मोशन एक्वायर करणार आहे. म्हणजे बॉल मोशन मध्ये येणार आणि मोशन मध्ये रोटेट होऊन पुढे जात जाणार. म्हणजे आपण काय केलं, बॉलवर स्टेशनरी ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय केला जेणेकरून तो ऑब्जेक्ट मोशन मध्ये चालला गेला. म्हणजे फर्स्ट पॉइंट काय लिहू शकतो आपण? फोर्स कॅन सेट बॉडी इन टू द मोशन. सेकंड पॉइंट, फोर्स कॅन स्टॉप मुव्हिंग ऑब्जेक्ट. आता तेच सपोज हा बॉल काही स्पीड न, सपोज 5 किलोमीटर पर आवर स्पीड न इकडे येत आहे आणि मी ह्याला पाय लावला. सपोज हा माझा पाय, हा मी ह्याला पाय लावला तर हा बॉल काय होणार? इथं येऊन स्टॉप होऊन जाणार. म्हणजेच मी काय केलं? फोर्स अप्लाय केला. काय करायला? बॉल थांबवायला. आय अप्लाइड फोर्स टू स्टॉप द बॉल. मतलब म्हणजे काय केलं मी? फोर्स कॅन स्टॉप मुव्हिंग ऑब्जेक्ट. हे ऍप्लिकेशन इथे लिहू शकतो आपण. देन फोर्स कॅन चेंज स्पीड ऑफ द बॉडी. सिमिलरली फोर्सचा यूज करून आपण बॉडीचा, ऑब्जेक्टचा स्पीड बदलू शकतो. ह्यासाठी सिंपल एक्झाम्पल इथे अॅनिमेशन किंवा व्हिडिओ येऊन जाईल. सपोज आपण सायकलला पेडल केला, म्हणजे सायकल फास्ट पेडलिंग केलं तर काय होतं? सायकलची मोशन, सायकलचा स्पीड वाढतो. ह्याचाच अर्थ काय? वी यूज फोर्स टू पेडल द सायकल. मतलब म्हणजे आपण जसे जसे पेडल फास्ट करू तसे तसे सायकल आपली जोरात वेगाने धावायला लागेल. म्हणजे फोर्स कॅन चेंज द स्पीड ऑफ बॉडी. नेक्स्ट पॉइंट, फोर्स कॅन चेंज डायरेक्शन ऑफ बॉडी. तेच सायकलचं एक्झाम्पल, आपण जर फोर्स लावला तर सायकलची डायरेक्शन सुद्धा चेंज करू शकतो. सर्क्युलर मोशनचे सुद्धा एक्झाम्पल ह्या उदाहरणासाठी घेऊ शकतो. चेंज द स्पीड, फोर्स कॅन चेंज द स्पीड ऍज वेल एज डायरेक्शन. हेच एक्झाम्पल की आपण सायकलचा स्पीडही वाढवू शकतो आणि त्याच ठिकाणी त्याची डायरेक्शन सुद्धा चेंज करू शकतो. फोर्स कॅन चेंज शेप अँड साईज ऑफ अन ऑब्जेक्ट. हे महत्वाचं आहे. आता तुम्ही चिनी माती बघितला असेल, क्ले. सपोज त्याच्यावर आपण फोर्स अप्लाय केला. काय अप्लाय केला? फोर्स अप्लाय केला. वी आर अप्लाइंग फोर्स ऑन अ क्ले. मग काय होणार त्या ठिकाणी? ही माती, चिनी मातीवर क्ले, तिचा आकार बदलणार. म्हणजेच काय केलं आपण? फोर्सचा उपयोग करून एखाद्या ऑब्जेक्टची साईज अँड शेप सुद्धा चेंज करू शकतो. याचा अर्थ काय? फोर्स कॅन चेंज साईज अँड शेप ऑफ अन ऑब्जेक्ट. हे काही फोर्सचे इफेक्ट आहेत जेव्हा आपण ऑब्जेक्टवर अप्लाय करतो. हे नोट डाऊन करा. नंतर बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, व्हॉट आर द टाइप्स ऑफ फोर्सेस आर यू फेमिलियर विथ. म्हणजे तुम्ही कोणत्या कोणत्या फोर्सला फेमिलियर आहात, तुम्हाला कोणते कोणते फोर्सेस माहित आहेत, टाइप्स ऑफ फोर्सेस तुम्हाला माहित आहेत. तर आपण सिंपल ग्रॅव्हिटेशनल फोर्स लिहू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे कोणतीही वर फेकलेली गोष्ट पृथ्वी स्वतःकडे आकर्षित करून घेते. सिंपली ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नेक्स्ट, न्यूक्लिअर फोर्स लिहू शकतो आपण. ऍटम मध्ये आपण ऍटम बघितला होता, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. इथे असतात प्रोटॉन अँड न्यूट्रॉन न्यूक्लियस मध्ये. तर न्यूक्लिअर फोर्स काय करतो? प्रोटॉन अँड न्यूट्रॉन न्यूक्लियस मध्ये घट्ट पकडून ठेवण्याचे काम करतो. तो कुठला फोर्स आला तिथं? न्यूक्लिअर फोर्स. थर्ड, अजून कोणते फोर्स लिहू शकतो आपण? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स कसे असतात? 2 चार्जेस मध्ये ते ऍक्ट होतात. नेक्स्ट, अजून फ्रिक्शनल फोर्स लिहू शकतो आपण. घर्षण. जेव्हा तुम्ही चालता जमिनीवर, जेव्हा तुम्ही चालत जाता, सपोज हा तुमचा पाय आहे, माझी ड्रॉइंग खूप छान आहे त्यामुळं
ऍडजस्ट करून घ्या थोडं. सपोज हा तुम्ही आहात आणि तुम्ही जमिनीवरून चालत चाललात, याचा अर्थ काय, फ्रिक्शनल फोर्स तिथे अप्लाय होतोय. कशामध्ये, तुमच्या चप्पलमध्ये आणि जमिनीच्या सरफेसमध्ये. फ्रिक्शनल फोर्स आपण हा पण यूज करू शकतो. नेक्स्ट टाईप कोणता सांगू शकता तुम्ही, टेन्शन फोर्स. सपोज एक दोरी आहे, एका फिक्स्ड पॉइंटला ती बांधलेली आहे आणि ती दोरी एका साइडनं मी ओढत आहे, तर काय होईल, त्याच्यामध्ये एक टेन्शन येईल, त्यालाच काय म्हणू शकतो आपण, टेन्शन फोर्स. आणि एअर रेजिस्टन्स फोर्स, तुम्ही एक दगड उंचीवर टाकला, काय टाकला, एका उंचीवर टाकला, तर तो किंवा बॉल, सपोज क्रिकेट खेळताना तुम्ही बॉल फेकता, स्पीड एकदम जोरात बॉल फेकताना काय होतं, त्याला एअर ड्रॅग तयार होतो, म्हणजे एअर रेजिस्टन्स तयार होतो, त्यालाच काय आपण म्हणू शकतो, एअर रेजिस्टन्स फोर्स. दीज आर द टाइप्स ऑफ फोर्सेस. हे नोट डाऊन करू शकता. थर्ड क्वेश्चन आहे आपला, व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स. काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स आहे आणि इट ऍक्ट्स बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट इन अ युनिव्हर्स. कोणत्याही दोन ऑब्जेक्टवर तो अप्लाय होऊ शकतो. कोणता फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर सिंपल भाषामध्ये आपण हे लिहू शकतो की ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स अँड इट ऍक्ट्स बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिव्हर्स. पाहिजे असेल तर डेफिनेशन नोट डाऊन करून घेऊ शकता तुम्ही. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. काय, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. यासाठी आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. तीच ऍक्टिव्हिटी बघून आपण ह्या प्रश्नांचे उत्तर और सर्क्युलर मोशन समजून घेऊया. काय दिलं, टाय अ स्टोन टू वन एंड ऑफ स्ट्रिंग, टेक द अदर एंड इन युअर हँड अँड रोटेट द स्ट्रिंग सो दॅट द स्टोन मूव्स along the circle as shown in figure. First question दिला आपल्याला, are you applying any force on the stone? In which direction is the force acting? How will you stop this force from acting? What will be the effect on the stone? म्हणजेच आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे की जेव्हा तुम्ही स्ट्रिंगला टाय करता, म्हणजे दोरीला बांधून फिरवत असता सर्क्युलर मोशन मध्ये, कोणता फोर्स ऍक्ट होईल, त्या फोर्सची डायरेक्शन कुठे असेल, फोर्स कधी स्टॉप होईल आणि स्टॉप झाल्यानंतर काय होईल, ह्या प्रश्नांची उत्तर आपल्याला जाणून घ्यायची आहेत आणि त्याच माध्यमातून सर्क्युलर मोशन काय असते हे शिकून घ्यायचं. तर सर्क्युलर मोशन मध्ये आपण काय केलं, ह्या ठिकाणी एक दगड, स्टोन बांधलाय, कशाला, स्ट्रिंगला. सपोज ही स्ट्रिंग आहे, ही आहे स्ट्रिंग, हा आहे तुमचा हँड, एच लिहितो मी ह्या ठिकाणी, आणि हा आहे स्टोन, यस. तर तुम्ही काय केलं, दगड घेतला, दोरीला बांधला आणि फिरवत बसला. गोफन बघितला असेल, शेतात तुम्ही फिरवता पक्षी उडवण्यासाठी, सेम त्याच प्रकारे या ठिकाणी स्टोन घेतला, स्ट्रिंगला बांधला आणि फिरवत बसला. काय होतं या ठिकाणी, स्टोन सर्क्युलर मोशन मध्ये रोटेट करतोय. काय होतोय, सर्क्युलर मोशन मध्ये रोटेट करतोय. सपोज आम्ही लिहिला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये स्टोन रोटेट करायला लागलाय सर्क्युलर मोशन मध्ये. तर फोर्सची डायरेक्शन काय असते, याचाच अर्थ फोर्सचा डायरेक्शन ही अशी असते. मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला, ऍज वी आर होल्डिंग द स्ट्रिंग अँड रोटेटिंग द स्टोन, वी आर पुलिंग टुवर्ड्स अस, मीन्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल, अँड द फोर्स स्टॉप इफ वी रिलीज द स्ट्रिंग इन दिस केस. आता याचाच अर्थ काय, जेव्हा तुम्ही दगड सर्क्युलर मोशन मध्ये फिरवताय, तुम्ही स्वतः घरी फिरवून सुद्धा बघू शकता, तुम्हाला असे जाणवेल की तुम्ही त्याच जो सर्क्युलर मोशन दगड फिरतोय त्याला आपल्या स्वतःकडे, म्हणजे सेंटर ऑफ सर्कल कडे ओढत आहात. म्हणजे फोर्सची डायरेक्शन कुठे येणार, टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. डायरेक्शन ऑफ फोर्स इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. ही तर झाली फोर्सची डायरेक्शन. नेक्स्ट काय विचारलंय, हा फोर्स कधी स्टॉप होईल ऍक्ट व्हायचं, म्हणजे फोर्स कधी बंद पडेल. सिंपल आहे, आपण दोरी सोडून द्यायची. दोरी सोडून दिली तर काय होईल, स्टोन उडून म्हणजे एका स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करेल. फोर्स कधी ऍक्ट व्हायचं थांबेल, तेव्हा जेव्हा आपण स्ट्रिंग सोडू. नेक्स्ट पॉइंट, इफ वी रिलीज द स्ट्रिंग, स्टोन विल फ्लाय ऑफ अलॉंग अ स्ट्रेट लाईन विच इज द टँजंट टू द सर्कल at that position of stone when the string is released, because that is the direction of its velocity at that instant of time. हे महत्वाचं आहे. आतापर्यंत काय बघितलं आपण, फोर्स कोणत्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतोय, टुवर्ड्स द सर्कल. आता काय केलं आपण,
स्ट्रिंगच सोडून दिली. जेव्हा आपण स्ट्रिंग सोडून दिली, दगड एका स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल केला. कसं? टँजेन्शियल डायरेक्शन मध्ये. टँजेन्शियल डायरेक्शन मध्ये स्ट्रेट फॉरवर्ड दगड फ्लो होतं. तर व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय झाली? टँजेन्शियल डायरेक्शन, स्ट्रेट लाईन मध्ये टँजेन्शियल डायरेक्शन. फोर्सची डायरेक्शन टुवर्ड्स द सर्कल. हाच मोठा डिफरन्स आहे. म्हणजेच जेव्हा तुम्ही सर्क्युलर मोशन मध्ये एखादी ऑब्जेक्ट असेल आणि तो तिथून बाहेर पडला, ह्याच ठिकाणी जर आपण दोरी सोडली, तर तो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मधलाच पाथ फॉलो करत नाही. तो ऑब्जेक्ट एका स्ट्रेट लाईन मध्ये फ्लाय ऑफ होतो, जसं की ह्या ठिकाणी झालाय. फोर्सची डायरेक्शन इनवर्ड होती, व्हेलॉसिटीची डायरेक्शन टँजेन्शियल आहे. तर काय झालं? आपण जेव्हा दोरी सोडली तर दगड एकाच डायरेक्शन मध्ये फ्लाय ऑफ झाला. हेच या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजेच आपल्याला येथे लिहिता येईल की डायरेक्शन ऑफ फोर्स इज टुवर्ड्स द सर्कल, टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. आणि व्हेलॉसिटीची डायरेक्शन कशी आहे? टँजेन्शियल डायरेक्शन इन अ स्ट्रेट लाईन. हे नोट डाऊन करा. नेक्स्ट पॉइंट बघू आपण, सेंट्रीपिटल फोर्स. नेक्स्ट पॉइंट आहे सेंट्रीपेटल फोर्स. अ फोर्स ऍक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्कल अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल कॉल्ड एज सेंट्रीपिटल फोर्स. सिंपल भाषेमध्ये एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन फॉलो करत असेल, जो फोर्स त्यावर अप्लाय होणार आहे आणि त्याच्या फोर्सची डायरेक्शन टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल असेल, तर त्याच फोर्सला आपण काय म्हणणार आहे? सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीपिटल फोर्सची डायरेक्शन कशी असते? टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. सेंट्रीपिटल फोर्सची डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. हेच होतं सेंट्रीपिटल फोर्स मध्ये. नेक्स्ट पॉइंट बघूया, केपलर्स लॉ. तर बघूया केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन्स. म्हणजेच केपलर्सने प्लॅनेटरी मोशन्स विषयी लॉ मांडून ठेवले. ते 3 लॉज आज आपण इथे बघूयात. केपलर लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. फर्स्ट लॉ कोणता आहे? द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट इट्स वन ऑफ द फोकाय. याचाच अर्थ काय? अजून एकदा वाचून घ्या. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ इट्स फोकाय. इलिप्सचा अर्थ काय? इलिप्स कोणत्या आकारात असतो? सर्कल तुम्हाला माहिती आहे. सर्कलला थोडस दाबा, काय होईल? अंडाकृती शेपचा एक सर्कल मिळेल. तर तो अंडाकृती जो शेप आहे तोच काय आहे? इलिप्स. इलिप्स कसं लक्षात ठेवायचं आहे? अंडाकृती. सिंपल. इलिप्स म्हणजे अंडाकृती शेपचा. हा आहे आपला इलिप्स. केपलरचा फर्स्ट प्लॅनेटरी मोशन लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन काय सांगतोय? एव्हरी प्लॅनेट ट्रॅव्हल्स इन अ इलिप्टिकल पाथ. एव्हरी प्लॅनेट ट्रॅव्हल्स इन अ इलिप्टिकल पाथ अराउंड द सन अँड सन इज वन ऑफ इट्स फोकाय. म्हणजेच तुम्हाला माहित असेल, मॅथ्स मध्ये तुम्ही शिकला असाल प्रिव्हियस इयर्स मध्ये, इलिप्सला 2 फोकस पॉइंट असतात, फोकल पॉइंट असतात. इलिप्सला 2 फोकल पॉइंट्स असतात. हे जर माहित नसेल तर नोट डाऊन करा. तर प्लॅनेट जेव्हा सूर्याभोवती रोटेट करत असतो, रिव्हॉल्व करत असतो, तेव्हा तो इलिप्टिकल पाथ फॉलो करतो. इलिप्टिकल पाथ कसा असतो? अंडाकृती शेपचा. तर प्लॅनेट काय करतोय? इलिप्टिकल पाथ फॉलो करतोय. आणि सन काय? वन ऑफ इट्स फोकाय. म्हणजे सन हा त्या 2 फोकल पॉइंट पैकी एका फोकल पॉइंटचं काम करतोय. हे त्यानं फर्स्ट प्लॅनेटरी मोशन मध्ये, फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन मध्ये सांगितलं. केपलर्स फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन काय सांगतोय? द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट इट्स वन फोकाय. प्लॅनेट आहे, इलिप्टिकल पाथ फॉलो करतोय अँड सन इज वन ऑफ इट्स फोकाय. सिंपल आहे. F1 अँड F2 असे 2 फोकस पॉइंट असतात इलिप्सला. तर इलिप्टिकल पाथ मध्ये इथे अॅनिमेशन येऊनच जाईल. इलिप्टिकल पाथ मध्ये प्लॅनेट्स रिव्हॉल्व करत असतात. कशाभोवती? सूर्याभोवती. सन भोवती इलिप्टिकल पाथ मध्ये प्लॅनेट रिव्हॉल्व करतोय आणि सन हा काय आहे? त्याचा वन ऑफ इट्स फोकाय. मतलब म्हणजेच फोकस पॉइंटवर सन आहे. कशाच्या? इलिप्सच्या. नोट डाऊन करा. फर्स्ट केपलर लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. लेट्स सी सेकंड लॉ ऑफ केपलर्स प्लॅनेटरी मोशन. केपलरचा सेकंड लॉ काय? द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. काय? परत एकदा बघा. द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. याचाच अर्थ पहिल्यांदा एक अॅनिमेशन येईल. अॅनिमेशन बघून घ्या.
फर्स्ट लॉ मध्ये काय शिकलो आपण, प्लॅनेट सनभोवती कसे फिरतात, इलिप्टिकल पाथ मध्ये. पण तेच सनभोवती इलिप्टिकल पाथ मध्ये ट्रॅव्हल करताना तुम्ही अॅनिमेशन मध्ये बघू शकता की जेव्हा सन पासून लांब असतात ते काय करतात, स्लो ट्रॅव्हल करतात, आणि सनच्या जवळ आल्यावर फास्ट ट्रॅव्हल करतात. म्हणजे इथं गेल्यावर स्लो होतात आणि ते फास्ट ट्रॅव्हल करतात, असे त्यांची मुवमेंट आहे. जेव्हा आपण लाईन जॉईन करतो, सपोज ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत ट्रॅव्हल केलं कोणी, प्लॅनेटने ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत ट्रॅव्हल केलं, तर एरिया किती केला सन पासून त्यानं, एवढा. लाईन जॉईन करा फ्रॉम प्लॅनेट टू सन, एस अँड बीएस लाईन जॉईन केली, एरिया कोणता आला, A1 इज इक्वल टू द A2. म्हणजेच जेव्हा तो सूर्यापासून लांब जातो अँड पॉइंट सी पासून पॉइंट डी पर्यंत ट्रॅव्हल करतो स्लोली, तेव्हा जो एरिया स्वीप्स आउट होतो, हे दोन्ही एरियाज इक्वल असतात. म्हणजे त्याचा अर्थ काय, एरिया ऑफ ASB इज इक्वल टू एरिया ऑफ CSD. म्हणजेच A1 इज इक्वल टू A2. हेच सेकंड लॉ मध्ये सांगायचं, लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. सपोज तुम्ही इथं EF पॉइंट दिले आणि लाईन जॉईन केली तर तोही एरिया सेमच राहणार. म्हणजे A1 इज इक्वल टू A2 इज इक्वल टू A3. परत एकदा बघा, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. Note down the definition. Then there is a Kepler's third law of planetary motion. काय, the square of period of revolution of a planet around the sun is directly proportional to the cube of mean distance of the planet from the sun. काय झाला, इलिप्टिकल पाथ, सन आणि इथं कुठेतरी प्लॅनेट आपला. काय म्हणतं थर्ड लॉ आपला, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ द प्लॅनेट अराउंड द सन. म्हणजेच प्लॅनेट जो सूर्याभोवती रिव्हॉल्व करतोय त्या टाइमचा, पिरियडचा, मतलब टाइमचा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ डिस्टन्स, क्यूब ऑफ मीन डिस्टन्स बिटवीन दॅट प्लॅनेट अँड सन. सपोज आपण इथं R घेतलं तर काय येणार, R क्यूब, D घेतलं तर D क्यूब. तसंच सेम काय म्हणतो आपला थर्ड रूल, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ revolution of a planet around the sun is directly proportional to the cube of mean distance between planet and sun. खूप सिंपल आहे. T square is directly proportional to R cube. म्हणजेच काय येणार, प्रोपोर्शनॅलिटी साइन घालवायची असेल तर काय करतो आपण, इज इक्वल टू घेऊन प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट टाकतो, दॅट इज K. देअरफॉर T स्क्वेअर खाली त्यापेक्षा, चला, T स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार, K इंटू R क्यूब. नोट डाउन करा, थर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन का फॉर्म्युला, T स्क्वेअर इज इक्वल टू K इंटू R क्यूब. तर क्विक रिव्हिजन करूयात केप्लर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन वर. 3 लॉ शिकून घेतले ते आता, परत एकदा रिव्हिजन करू. फर्स्ट लॉ काय, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन एट वन ऑफ इट्स फोकाय. सेकंड लॉ, द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल इन एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. थर्ड लॉ काय, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अ प्लॅनेट अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ द planet from that sun. Note down these laws. Next point is Newton's universal law of gravitation. The Newton's universal law of gravitation. The Newton's universal law of gravitation काय बघून घेऊ. Every object in a universe attracts every other object with a definite force. Every object in a universe attract every other object in the universe with a definite force. हे तर वाक्य कळालं तुम्हाला. And that force is, तो जो फोर्स असतो जो अट्रॅक्ट करतो दोन ऑब्जेक्ट्सला, तो फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. काय सांगितलं आता, तो जो डेफिनेट फोर्स असतो जो दोन ऑब्जेक्टला एकमेकांकडे अट्रॅक्ट करतो, तो फोर्स कसा आहे, F. पहिले तर F लिहायला, F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ दोज टूज ऑब्जेक्ट. मतलब म्हणजेच M1 into M2 divided by, and this force is inversely proportional to the square of distance between them. जर तुम्ही इथं D लिहिलं तर इथं D स्क्वेअर येणार, मी इथं R लिहिलं तो
डिनॉमिनेटर येणार आर स्क्वेअर. म्हणजेच एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. जर मला प्रोपोर्शनॅलिटी साइन घालवायची असेल तर काय करावं लागेल, इज इक्वल टू साइन अँड प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. तर जो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट ह्यासाठी येतो तो के नाहीये, तर एक स्पेसिफिक ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असतो कॅपिटल जी. इथे लिहून घ्या, कॅपिटल जी इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी इंटू m1 m2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. एफ इज इक्वल टू जी m1 m2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. हा फॉर्म्युला नोट डाऊन करून घ्या, खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, ह्याच्यावरच आपण प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करणार आहोत. एफ इज इक्वल टू जी m1 इंटू m2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. हा झाला फोर्सचा. कुठला फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता जीचं युनिट काय, मतलब म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं युनिट. जीचं युनिट काढण्यासाठी आपण काय करू शकतो, सिम्प्लिफिकेशन. जी इज इक्वल टू काय येणार, डिनॉमिनेटरचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, दॅट इज एफ इंटू आर स्क्वेअर डिवायडेड बाय m1 m2 इज इक्वल टू एफ म्हणजे काय, फोर्स, फोर्सचं युनिट न्यूटन. आर म्हणजे काय, डिस्टन्स, डिस्टन्सचं याचा युनिट मीटर. तर मीटरचा स्क्वेअर म्हणजेच न्यूटन मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय m1 इंटू m2 म्हणजेच kg इंटू kg, दॅट विल बी kg स्क्वेअर. तर युनिट लिहून घ्या, जी चं युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. आणि जी ची व्हॅल्यू जी असते, जी कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, ती कोणी कॅल्क्युलेट केली तर हेनरी कॅव्हेंडिशनं कॅपिटल जी म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू डिस्कवर कॅल्क्युलेट केली होती. ती व्हॅल्यू आहे 6.673 इंटू 10⁻⁻11. ही व्हॅल्यू तुम्हाला क्वेश्चन मध्ये सपोज गिवन दिली असेल तर चांगलंच आहे, नसेल तर आपल्याला पाठ करावी लागेल. कॉन्स्टंट, काही कॉन्स्टंट व्हॅल्यूज असतात जे आपल्याला लक्षात असणे खूप गरजेचे आहे. जी इज इक्वल टू 6.673 इंटू 10⁻11. युनिट काय, न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. ह्या केजीला जर न्यूमरेटर मध्ये लिहायचं असेल तर आपण कसं लिहू शकतो, न्यूटन मीटर स्क्वेअर kg रेस टू -2, कारण ते डिनॉमिनेटर मध्ये रेस टू 2 होतं, न्यूमरेटर मध्ये आलं तर त्याचा इनव्हर्स होणार म्हणजे -2. लिहून घ्या डेफिनेशन आणि त्याचे फॉर्म्युला. एफ इज इक्वल टू, हा फॉर्म्युला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, एफ इज इक्वल टू जी इंटू m1 इंटू m2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. जीचं व्हॅल्यू 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. युनिट लक्षात नसेल तर ह्याच फॉर्म्युलाला थोडंसं सिम्प्लिफिकेशन करून आपण युनिट सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता. न्यूटन मीटर स्क्वेअर प्लस डिवायडेड बाय केजी स्क्वेअर, न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन केजी स्क्वेअर. नोट डाउन दिस आन्सर्स. Our next point is acceleration due to gravitational force of the earth. Acceleration due to gravitational force of the earth. Definition काय त्याची, the acceleration produced in a body due to the earth's gravitational force is called as acceleration due to gravity simply. म्हणजेच काय, the acceleration produced in a body due to the earth's gravitational force. अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स, सपोज ही अर्थ आहे, अर्थ जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याचा म्हणजे कोणतीही ऑब्जेक्ट अर्थ काय करते, स्वतःकडे आकर्षित करते, त्याच म्हणजे काय, गुरुत्वाकर्षण. तर ज्या कोणत्याही बॉडीवर लागणारा जे ऍक्सेलरेशन आहे ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ, दॅट ऍक्सेलरेशन इज ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज नथिंग बट स्मॉल जी. ऍक्सेलरेशन शॉर्ट मध्ये लिहितो, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इक्वल टू स्मॉल जी. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशाने डिनोट करतात, स्मॉल जी ने. आता कन्फ्यूज व्हायचं नाहीये, कॅपिटल जी काय सांगितलं होतं मी, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट त्याची व्हॅल्यू काय, 6.673 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. अजून एक पॉइंट सांगायचा विसरलो, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू युनिव्हर्स मध्ये सगळीकडे सेम असते. काय, परत एकदा, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू इज कॉन्स्टंट
इन द युनिव्हर्समध्ये कुठेही गेला तरी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची ही जी व्हॅल्यू आहे ती बदलणार नाहीये. पण एक्झॅक्ट ऑपोजिट होतं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमध्ये, त्याची व्हॅल्यू बदलत जाते. तर बघूयात कशी बदलते. जी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशाने डिनोट करतो? स्मॉल जी ने. आता जीचा फॉर्म्युला काय? स्मॉल जी इज इक्वल टू, जीचा फॉर्म्युला काय? कॅपिटल जी इंटू एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. काय फॉर्म्युला? स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी इंटू एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. हे जी काय? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जे आता बघितलं आपण. एम काय? मास ऑफ द ऑब्जेक्ट. आणि आर स्क्वेअर काय होतं आपलं? डिस्टन्स बिटवीन दॅट ऑब्जेक्ट अँड सेंटर ऑफ अर्थ. म्हणजेच काय? तर ऑब्जेक्ट अगर सपोज इथे असेल, आपला सेंटर ऑफ अर्थ हा आहे, हे जे डिस्टन्स आहे ते काय होणार? आर. कॅपिटल आर म्हणजे काय? रेडियस ऑफ अर्थ. म्हणजे स्मॉल आर हे नक्कीच कॅपिटल आर पेक्षा ग्रेटर असणार आहे या ठिकाणी. आता थोडासा विचार करून बघा, जसं जसं आपली हाईट वाढत जाईल, काय म्हणतो मी, जशी जशी ऑब्जेक्टची हाईट वाढत जाईल, कुठून? अर्थच्या सरफेस पासून. थोडीशी मोठी फिगर काढतो या ठिकाणी. सपोज ही अर्थ आहे, सेंटर ऑफ अर्थ इज दिस, रेडियस कॅपिटल आर अँड ऑब्जेक्टचं डिस्टन्स आहे हे स्मॉल आर. आता जी एम अपॉन आर स्क्वेअर, जे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट द सरफेस ऑफ द अर्थ, म्हणजे सरफेस ऑफ द अर्थ वर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू असते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. काय असते एक्झॅक्ट व्हॅल्यू? अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कशावर? अर्थच्या सरफेसवर. म्हणजे आपण आता अर्थच्या सरफेसवर आहोत, तर अर्थच्या सरफेसवर आपल्याला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती पडतंय? 9.8 मीटर स्क्वेअर, सॉरी 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. नेक्स्ट, जसं जसं ऑब्जेक्टची जी ऑब्जेक्ट आहे पृथ्वीच्या सरफेस पासून हाईट वर नेतो आपण, म्हणजेच आर काय होणार आपला? अल्टिमेटली वाढणार. सपोज डिनॉमिनेटर मोठा होतोय, म्हणजेच जी ओव्हरऑल व्हॅल्यू आहे ती आपली कमी होणार आहे. एक्झाम्पल देतो आपल्याला. 12 न्यूमरेटर मध्ये आहे, 3 डिनॉमिनेटर मध्ये आहे. आन्सर किती येतं? 4. 12 डिवायडेड बाय 3 4 अँड 12 डिवायडेड बाय 4 आता चेक करा किती येतं? 3. म्हणजेच काय? जर आपला डिनॉमिनेटर वाढला तर जी ओव्हरऑल व्हॅल्यू, जे आन्सर मिळणार आहे आपल्याला, त्याची व्हॅल्यू काय होते? कमी होते. आपण काय केलं ह्याच ठिकाणी? आपला आर वाढला, इथं तर आर स्क्वेअर आहे, म्हणजे डिनॉमिनेटर अजून वाढणार. अजून वाढला, जी ची व्हॅल्यू कमी होत जाणार. म्हणजेच जी ची व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे? लोकेशन ऑफ दॅट ऑब्जेक्ट. द व्हॅल्यू ऑफ जी, हे लिहून घ्या, खूप महत्वाचं आहे वाक्य. द व्हॅल्यू ऑफ जी डिपेंड्स ऑन लोकेशन ऑफ ऑब्जेक्ट. काय सांगितलं आता? द व्हॅल्यू ऑफ जी डिपेंड्स ऑन लोकेशन ऑफ ऑब्जेक्ट. जसं ऑब्जेक्टचं लोकेशन बदलेल, जी ची व्हॅल्यू सुद्धा बदलेल. एक्झाम्पल देतो. सपोज हा आपला माउंटेन आहे, माउंट एव्हरेस्ट पकडू आपण. माउंट एव्हरेस्टचा टॉप, हे पॉइंट ए ला. तर पॉइंट ए ला आपला ऑब्जेक्ट आहे. तर पॉइंट ए पासून जे सेंटर ऑफ अर्थ आहे तिथपर्यंत डिस्टन्स ऑब्विसली वाढणार आहे. तर इथे जी व्यक्ती उभी आहे माउंट एव्हरेस्टवर, जी व्यक्ती उभी असेल त्याचा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी नक्कीच 9.8 पेक्षा कमी असणार आहे. म्हणजे किती असेल? सपोज 9.7 और त्याच्यापेक्षा कमी. माउंट एव्हरेस्टवर किती पडतो आपल्याला? 9.7. अजून थोडं वर जावा, म्हणजे कुठपर्यंत? ज्या आपण सॅटेलाइट फिरत असतात अर्थभोवती, ज्या सॅटेलाइट फिरत असतात त्या कित्येक किलोमीटर वर असतात. ऍव्हरेज 35,700 किलोमीटर्स पर्यंत त्या पृथ्वीपासून वर असतात. तर या ठिकाणी आपण काय सांगू शकतो? तर हे काय झालं? स्मॉल आर, दॅट इज 35,700. जर डिनॉमिनेटर वाढला तर जी आपोआप कमी होणार आहे. तर सॅटेलाइटसाठी आपला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जवळपास 0.225 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढी येते. म्हणजे कळतं का तुम्हाला? जेवढा आपण उंची वाढवेल तेवढा आपला स्मॉल जी, दॅट इज ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, कमी होणार आहे. हाईट वाढली, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी झाली. लिहून घ्या. हाईट वाढ, HEI GHT, हाईट वाढली
तर काय होतं, खूप सिंपल ट्रिक आहे. हाईट वाढली तर जी कमी होतो. हे नोट डाऊन करून घ्या, खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. हाईट वाढली तर ऍक्सेलरेशन ऑफ ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी होतो. तर नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट पॉइंट बघूया आता आपण, मास आणि वेट मध्ये नेमका फरक काय. नेक्स्ट पॉइंट इज मास अँड वेट. तर मास आणि वेट मधलं मेन डिफरन्स काय तर आता बघून घेऊ. मास इज इक्वल टू मास ऑफ एन ऑब्जेक्ट इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन इट. SI युनिट इज kg. म्हणजेच मास काय, द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट मध्ये असलेला अमाऊंट ऑफ मॅटर इज इक्वल टू मास असतं. युनिट काय, SI युनिट इज इक्वल टू kg. नीट बघून घ्या, SI युनिट ऑफ मास इज इक्वल टू kg. पण नेक्स्ट पॉइंट, वेट काय असतं. द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज डिफाइंड एज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट. काय विचारलं, काय म्हणलं, द वेट ऑफ ऑब्जेक्ट इज डिफाइंड एज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज वेट. वेट काय नेमकं, फोर्स किती फोर्सनं, म्हणजे अर्थ किती फोर्सनं त्या ऑब्जेक्टला स्वतःकडे खेचते. वेटचं युनिट काय, न्यूटन. वेटचं युनिट काय, SI युनिट ऑफ वेट इज न्यूटन. वेट न्यूटन. तर वेट म्हणजे काय नक्की, फोर्स आहे. कुठला फोर्स आहे, पृथ्वी अर्थ स्वतःकडे, ऑब्जेक्ट स्वतःकडे ओढून घेण्याचा जो फोर्स आहे तो म्हणजे वेट. म्हणजे ऑब्जेक्टवर काय अप्लाय होणार आहे आपल्या वेटमध्ये, ऑब्जेक्टवर mg अप्लाय होणार आहे. म्हणजेच त्या ऑब्जेक्टचं मास इनटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे आपण बोली भाषेत जे विचारतो, तुझं वेट किती आहे रे बाबा, ते सगळं चुकीचं आहे. आपण काय विचारलं पाहिजे, तुझं मास किती आहे. मास म्हणजे ऍक्च्युअल kg. आता आपण सपोज, माझं नाव निलेश, निलेशचं वेट किती आहे, 75. आपण बोली भाषेत काय म्हणतो, निलेशचं वेट बाबा 75 kg आहे. पण हे काय, मास आहे, इट्स नॉट वेट. जे 75 किलो हे काय आहे, मास आहे. कोणाचं, निलेशचं. तर वेट काय येईल निलेशचं, वेट WIGHT. वेट इज इक्वल टू काय येणार, 75. मास किती आहे, 75 इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे, 9.8. तो 75 इंटू 9.8 करा कॅल्क्युलेशन, मिळेल आपल्याला 735 न्यूटन. याचाच अर्थ काय, निलेशचं वजन, मास 75 किलो आहे, पण वेट किती आहे, 735 न्यूटन. हे लक्षात ठेवा. आपण जे बोली भाषेत म्हणतो जे वेट, ते हे वेट नाहीये, ते ऍक्च्युअल काय असतं, मास असतं. म्हणजे एखाद्याचं वजन, आपण जे बोली भाषेत वजन म्हणतो ते काय, ऍक्च्युअल मास आहे. निलेशचं वजन 75 किलो. निलेशचं ऍक्च्युअल वेट किती आहे, 75 गुणिले 9.8, दॅट इज acceleration due to gravity, and that will be, weight of Nilesh will be 735 Newton. This is the huge difference between mass and weight. Mass is actual matter in that object, and weight is the force with which earth attracts that object. कळलं का, म्हणजे वेट काय नेमकं, बोली भाषेत सिंपली मध्ये फोर्स आहे. वेट म्हणजे फोर्स आहे. कसला फोर्स आहे, पृथ्वी एखाद्या ऑब्जेक्टला स्वतःकडे खेचून घेते, तो फोर्स म्हणजे काय, वेट. काय, mg. mg म्हणजे मास इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता निलेशचं वजन किती आहे, 75 किलो. त्याचा अर्थ काय, ते झालं त्याचं मास. आणि वेट म्हणजे काय, मास इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, दॅट इज 75 इंटू 9.8, अँड दॅट विल बी 735 न्यूटन. दिस इज द ह्यूज डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. नोट डाऊन दिस. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये एस्केप वेलॉसिटी बघू अँड एक्सरसाइज सॉल्व्ह करायला लागू. तोपर्यंत थँक्यू.